नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। उन्हाळ्यात आपल्याला फ्रेश आणि ताजं करण्यासाठी आज मी घेऊन आली आपल्या सर्वांसाठी एक उन्हाळा स्पेशल ड्रिंक। हे ड्रिंक पिल्यानंतर आपल्याला अगदी छान रिफ्रेशिंग तर वाटेलच, त्यासोबत आपल्याला एनर्जी आणि पौष्टिकतासुद्धा मिळेल। सर्वात आधी या ठिकाणी बघा, चिया सीड्स आपण या ठिकाणी भिजू घालणार आहोत। तुम्ही सब्जासुद्धा या ठिकाणी भिजू घालू शकता। त्यानंतर या ठिकाणी मी हा गोंद कतिरा नावाचा डिंक भिजू घालत आहे। हा डिंक उन्हाळ्यासाठी असतो। हा आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी मदत करतो। हा तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही दुकानात अवेलेबल होऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। त्यामध्ये मी आधी एका वाटीत थोडं दूध घेऊन त्यामध्ये कस्टर्ड पावडर आहे ते साधारणतः 2 चमचे मी छान मिक्स करून घेत आहे। या ठिकाणी मी रास्पबेरी फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या फ्लेवरनुसार त्याला कमी जास्त करू शकता। आता या ठिकाणी दूध छान उकळलेलं आहे, त्यामध्ये मी खडीसाखर घातलेली आहे। तुम्हाला घालायची असेल तुम्ही साखरसुद्धा घालू शकता। आता बघा, खडीसाखर छान विरघळलेली आहे। यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स असलेलं दूध घालून घेणार आहोत आणि याला छान उकळी येऊ देणार आहोत। दुधाला अगदी छान बघा, कस्टर्ड पावडरमुळे थिकनेस आलेली आहे। अगदी छान दूध क्रीमी झालेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, आपण गॅस बंद करून त्याला झाकून ठेवणार आहोत। नंतर या ठिकाणी आपण कलिंगड घेणार आहोत आणि कलिंगडचे अगदी छान बिया काढून बारीक स्लाइसेस करून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बिया राहू देऊ शकतात, पण या ठिकाणी मी बिया काढून घेत आहे। आणि कलिंगडाच्या अगदी छान स्लाइसेस करून घ्यायचे आहेत। अगदी बारीकही स्लाइस न करता मी या ठिकाणी मीडियम साईजच्या स्लाइस केलेल्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे। आणि या ठिकाणी आपण काही मोठ्या स्लाइसेस करून घ्यायचे आहेत आणि जे आपण मोठ्या स्लाइसेस केल्या आहेत त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी छान त्याची पेस्ट करून घेणार आहोत। आणि त्यामध्ये आपण जरासं हे कस्टर्ड पावडर मिक्स असलेलं जे दूध आहे ते बघा, आता छान असं घट्ट झालेलं आहे, ते आपण यामध्ये घालून याचं अशा प्रकारे पेस्ट करून घेणार आहोत। आणि ती आपण आपल्या कस्टर्ड पावडर असलेल्या मिल्कमध्ये घालून घेतलेली आहे। सोबत या ठिकाणी बघा, डिंक अगदी छान बर्फासारखा फुगून तयार झालेला आहे। यालासुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। चिया सीड्ससुद्धा बघा अगदी छान तयार झालेले आहेत, त्या आपण घालून घेऊया। आणि या ठिकाणी कलिंगडाच्या आपण ज्या मीडियम स्लाइसच्या छोटे छोटे स्लाइस केल्या होत्या त्या यात घालून अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये बर्फ घालून किंवा ह्या ड्रिंकला फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे आणि मस्त हिला सर्व करून हिचा आस्वाद घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा,
जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अशा रिफ्रेशिंग आणि टेस्टी ड्रिंकचा आस्वाद घेऊ शकतील. तर आजसाठी एवढंच. नक्की ट्राय करून बघा.